चला तर मग पिझ्झा बनवूया. आम्ही खूप आधी शूट केला होता व्लॉग, पण कधी टाकला नाही. मी होममेड पिझ्झा बनवलेला. एकदम सोपा. ढोबळी मिरची आणि कांदा असा उभा चिरून मी सॉटे करून घेतला. त्यात थोडे मिक्स हर्ब्स, ऑरिगॅनो, मीठ वगैरे हे सगळं टाकलं आणि क्रिस्पी राहील एवढंच ठेवलं. त्याच्यानंतर इकडे पनीर घेतलंय. पनीरमध्ये मीठ, तिखट, हळद, थोडासा गरम मसाला किंवा तुम्हाला जे हवे ते मसाले टाकू शकतात. आणि मी इथे पनीर स्मॅश करून घेतला म्हणजे हाताने असा कुस्करून घेतलाय. छान लागतं तसं पण तुम्ही क्यूब्समध्ये पण ठेवू शकतात. माझ्या घरच्यांना असा हवं होतं म्हणून मी असा केला. त्याच्यानंतर इकडे सॉर्ट करून घेतलं व्यवस्थित. अ, त्याच्यानंतर इकडे एका प्लेटमध्ये पनीर भुर्जी, सगळे व्हेजिटेबल सॉर्ट केलेले आणि अ, हे घेतले जॅलापेनोज. ऑलिव्हज सॉरी. सो ते मी आणलेलं तिथनं ते तुम्हाला दाखवलं. मिळतं बाजारात. त्याच्यानंतर हा पिझ्झा बेस आहे. त्याला फोर्कनी असे होल्स केले आणि त्याच्यावर पाणी लावलं आणि ब्रशनी पाणी लावलं. त्यानी व्यवस्थित पाणी आत जातं आणि बेस थोडा सॉफ्ट होतो. सो हे तुम्ही ट्राय करू शकतात. एकीकडे मी मेयोनीज आणि सॉस हे सुद्धा एकत्र केलेलं बाय द वे. ते इकडे आलं नाही नीट ती क्लिप. त्याच्यानंतर ती साइड मी हे केली, व्यवस्थित शेकून घेतली आणि ही वरची बाजू तिकडे पाणी लावून म्हणजे फोर्कनी पाणी लावलं आणि तोपर्यंत खालची बाजू शेकली. त्याच्यानंतर मी हे अमूल चीज वापरणार आहे. नाही, हे मोझरेला नाही वापरणार आहे. मला ते नाही आवडत. टेस्ट पण नाही आवडत त्याची. अ, त्याच्यानंतर हा बघा, हा असा झालेला आहे. ह्याच्यावर हा तर मी बाहेर काढणार. ह्याच्यावर मी सगळे व्हेजीज वगैरे जे काय आहे, पहिले मी तो मेयो आणि केचअपचं हे लावणार, सॉस लावणार. त्याच्यावर पनीर, चीज, व्हेजीज हे सगळं टाकलं. कॉर्न असेल तर कॉर्न पण टाका, छान लागतं. आणि बस झाका. आणि तोपर्यंत खालचा बेस पण मस्त हे होतो, क्रिस्पी आणि वरचं सगळं चीज वगैरे सुद्धा मेल्ट होतं.